परीच्या पप्पांनी ना मला रहिमतपूरला काय आणलेलं ते मला माहीत नव्हतं, पण मला इथं आल्यावर कळलं की भैया त्यांना 2-3 दिवस झाले त्या दोघांचं चाललेलं की ते कामावर गेल्यावर फोन करत होते की दाजींला आयफोन घ्यायचे म्हणून. परीच्या पप्पांना आयफोन घ्यायचं होतं हे मला पण माहीत नव्हतं. परत ते मला सांगितलं की अगं आयफोन घ्यायला आलो आहे, आणि ते रात्री आयफोन घ्यायला गेले ते दोघेजण साताराला आणि ते आयफोन घेऊन आले. मग सगळ्यांच्या इथं हातात देऊन उद्घाटन चाललेलं. रोकच घेतला 80,000चा iPhone 16. मग भैयाचा हे फोटो हे काढायचं चाललेलं, इकडं क्लॅरिटी बघायची आणि मी पण. आणि 1 वाजूस तोपर्यंत दोघांचं चाललेलं ॲप्स घ्यायचं हे ती. माझ्या भावानं बायकोला बसवलं पायथ्याला आणि माझ्या नवऱ्याला घेऊन बसला आहे तिथं आणि ह्यांचं उशीर चालू होता आणि लाईट गेलेली. तरी पण इकडं माझ्या भावाचं पोरगं आणि ओजू खेळत बसलेली. अंधाराचे दोघंजणं सगळेजण मोबाईल बघत बसलेली आणि हे दोघांचं चाललं होतं खेळायचं आपलं. आणि म्हणूनच परीच्या पप्पांना म्हणलं झोप आता 1 वाजून गेला आहे. परीचे पप्पा काय झोपायचं नावच घेत नव्हतं. ती मेहण्यापाशी ती म्हणते ती सारखं यायला काय भेटत नाही म्हणून त्यालाच घेऊन बसलेलं. आणि मग सकाळी चांगलं जेवण वगैरे केलं. आता यायला लागलो होतो आम्ही म्हणून जेवण हे केलं. अंड्याचं कालवण केलं माझ्या भाऊजाईने. आणि इकडं बघा माझ्या मावशीची पोरगीची गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चाललेली. आणि इकडं मामाच्या घरात माझा भाऊ एक मावस करत होता आणि छान डेकोरेशन केलं होतं त्यानं. आणि ह्या ओजूला घेतलेली हिने दुकानात न्यायला आणि लगेचच आम्ही जाणार होतो. त्यामुळं पुरी पण त्यात सगळ्या घरीच होत्या आणि आम्हाला काही सोडतच नव्हत्या पुरी सगळ्या. छान वाटतं इथून जाऊच वाटत नाही खरं तर, लय करमतं इथं. आणि पुरी तर सगळ्या घरी असल्या म्हणजे तर काही येऊच वाटत नाही. पुरीला पण करमतं. येता मम्मीचा डबा पण दिला. ह्या सगळ्या बायकांना माझ्या मम्मीकडे कामाला आहेत. माझी मम्मी कॅटरेजची कामं करते तुम्हाला तर माहिती आहे. आता सण सूद जवळ आलेले आहेत त्यामुळं करंज्या कापण्या लाडू हे तिला दरवर्षीच तिथं बायका पोचवायला लागतात ठराविक. आम्हाला चकल्या गुलाबजाम तिनं आम्हाला पण सामान काय घेऊन दिलं आणि लगेचच आम्ही यायला निघालो औंधात. आता तिथं गेल्यावर मला बॅगा भरून अजून पुढं जायचे. आम्ही आमच्या गावाला जाणार आहे पिलीवला. आता इथून पुढं ना मी तुम्हाला डायरेक्ट तिथे गेल्यावर दिसेल. सासरी जाणार आहे मी आमच्या. अचानकच तिकडं पण जायचं ठरलं या. फोन आलता घरून की तुम्ही या संध्याकाळी. मग संध्याकाळी जाणार आहे तर पुढच्या ब्लॉग भेटू आता.